हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल सँडी इन युरोप. आणि आज आपण जाणार आहोत मार्केटमध्ये. युरोपियन मार्केट्स कसे असतात, काय असतं, सगळं आपण आज बघणार आहे. त्याचप्रमाणे मला पण थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहेत आणि रूम पण क्लीन करायची. आज सुट्टी आहे, 3 दिवसानंतर सुट्टी भेटली मला. रूम क्लीन करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, क्लीनलीनेस गरजेचं आहे. तर चला पटकन एकदा रूम आवरून घेतो आणि स्ट्रेट अवे आपण जाऊया मार्केटमध्ये. तर आपण झालेलो आहोत रेडी आणि आपण आता जाणार आहोत मार्केटमध्ये. विंटर जॅकेट घालावं लागतं कारण बाहेर 3 डिग्री टेम्परेचर आहे आणि रात्रीपर्यंत -3 -4पर्यंत जाईन. बाहेर खूप थंडी आहे, त्यामुळे आपल्याला पूर्ण पॅक होऊन जाणं गरजेचं आहे. विदाऊट विंटर क्लोथ्स कांट इमॅजिन. चला निघूया आपण मार्केटसाठी. आपल्याला ट्रॅम घ्यावं लागणार आहे. पहिल्यांदा ट्रॅमने जाणार आहे आपण. जास्त लांब नाही आहे, एक अर्धा किलोमीटर आहे. बरेचसे मार्केट आहेत पण मी दरवेळेस लिडल या मार्केटमध्ये जातो. तुम्हाला आज लिडलचंच मार्केट दाखवतो. तर मित्रांनो, आपली ट्रॅम आलेली आहे. ज्या ट्रॅमने आपण जाणार आहोत, ही ट्रॅम आपल्याला घेऊन जाणार आहे मार्केटकडे. चला. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आलेलो आहोत मार्केटच्या जवळ. ट्रॅममधून उतरला आहे. 2 स्टेशनचा स्टॉप असल्यामुळे जास्त वेळही लागत नाही. आणि सिग्नल्स इतके तिकडे, सिग्नल्स विचारू नका. माझ्या पाठीमागे एक सिग्नल, इकडे एक सिग्नल आणि प्रत्येक रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नलच आहेत ते. मार्केटकडे चालू आहे. स्प्रिंगचा महिना आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता झाडांवर कुठेच पाणी नाही आहे. आपण पोचलो आहोत मार्केटमध्ये आणि हे आहे मार्केट. आताच क्रिसमस होऊन गेला म्हणून क्रिसमसचे अशा रीतीने ते वाटताना दिसतात आपल्याला. आणि पार्किंग वगैरे एकूणच ॲटमॉस्फिअर आज थोडंसं ऊन पडले त्याच्यामुळे हॅपनिंग आहे. नाहीतर मागच्या आठवडा झाले इथं पाऊसच होता. स्नोफॉलही होतं आहे, फ्रिक्वेंटली नाही पण मध्ये आधी होतं आहे. तर चला मार्केटच्या आतमध्ये जाऊ. मार्केटमधून एंट्री झाली आहे आपली. पहिली तर गोष्ट कॅरेट घेणं गरजेचं आहे. कॅरेट गाडी चालू आपली. सगळ्यात पहिले घ्यायचे आपल्याला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स. त्याशिवाय काय काम चालणार नाही. तुम्हाला सगळे दाखवतो, रेटही दाखवेल, किती कशी क्वांटिटी, कशा वस्तू, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. कॅबेज किती मोठे आहेत. 4.5-5 किलोचे तर कॅबेजच असतं हे. कॅरेट्स वगैरे. इथली माणसं खूप कॅमेरा फ्रेंडली आहेत की कोणी असतं तुम्हाला टोकणार नाही की तू व्हिडिओ का बनवतोय, माझं का शूट करतोय. पब्लिक प्लेस असल्यामुळे कोणी काही बोलत नाही.
बघू शकता ॲपल 4.79 म्हणजे अराऊंड 100 रुपयापर्यंत असते ना. ॲपल स्वस्त आहेत कारण ॲपल इथं प्रोड्यूस होतात. मला दिवसाला रोज एक खातो, वर्क प्लेसवर असल्यावरती खायला लागतं. 5 तर घेतो म्हणजे अराऊंड आपले 4 रुपये इथले 4 रुपये म्हणजे इंडियन करन्सीमध्ये होतील 18 रुपयाला एक इथला लेव इथली करन्सी. हे अशा प्रकारचे कुकीज बिस्किट्स वगैरे इथं भेटतात. अराऊंड 36 रुपये होतात, 2 रुपये कुणी 36-40 रुपयाचे बिस्किट आहे. असे सगळे प्रकारचे बिस्किट आहेत. सँडविच जे आपल्याकडे ब्रँड पण नसतील बघितले, इंडियात असं ब्रँड मिळणं म्हणजे मुश्किलच आहे. खूपच वेगवेगळे ब्रँड आहेत, नावं ऐकले नसते ना आपण. निओ वगैरे हे बघा, हे ओरिओची कॉफी आहे. ओरिओ बी भेटतं इथं, ओरिओ बी हे बघा, हे ओरिओ येते. ओरिओ पण भेटेल तुम्हाला, पण बऱ्यापैकी म्हणजे जे युरोपियन जे खाल्लं जातं जास्त करून त्यांच्या खाण्यात असतं ते वेगळेच ते प्रोडक्ट वापरतात. हे आहेत कॉफीचे प्रकार. इतके कॉफी पिली जाते की विचारूच नका तुम्ही. इथं खूप कॉफी कॉफी पिणारे खूप माणसं भेटतील तुम्हाला. आणि तुम्हाला फ्लेवर टी पण भेटले. ते फ्लेवर टी आहे, कोलंबिया वगैरे, हे कॉफी आहे, हे फ्रूट्स अँड सुपर, हे सगळे चहाचे प्रकार आहेत. पण पॅकेट्समध्ये असते चहाचे हे येतात लेमन, अर्ल ग्रे, ब्लॅक टी, लेमन ब्लॅक टी, अर्ल ग्रे, हे सगळे फ्लेवर्स आहेत. सगळे फ्लेवर टी पितात इथे. आपल्यासारखे चहा पावडर टाकून कोणी चहा पित नाही. इथे मी आता तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची लागणारी वस्तू जी मला दरवेळेस धोका देते ती म्हणजे हे गव्हाचं पीठ. खूप अवघड आहे इथं गव्हाचं पीठ मिळणं. ते पहिले ॲड करून घ्या बास्केटमध्ये. आपण इंडियन्स रोटीशिवाय काय जगू शकत नाही. आपल्याला गव्हाचं पीठ तर लागते, तो मुश्किलीने भेटतं. काय वेळी स्टॉक पण संपलेला असतो, मग आपल्याला स्टॉकमध्ये अवेलेबल होईपर्यंत वेट करावं लागतं. मी कधी 2-3 एक्स्ट्राच घेऊन ठेवतो, कधी भेटेल कधी नाही. गव्हाचं पीठ चपातीसाठी खूप इम्पॉर्टंट, आणि ते घेणं पण इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा वस्तू पण तुम्ही बघू शकता, नाईफ्स वगैरे, डेली होम युटेन्शियल्स वस्तू. हे लगेज किंवा ट्रक आहे, फोल्डेबल ट्रक म्हणतात. हा पुश करून चालवतात आणि थोड्या प्रमाणात 100 किलोपर्यंत ट्रक कॅरी करू शकतो. हे ट्रेज वगैरे वस्तू, वेगवेगळ्या वस्तू ठेवायला, कट बीट करायचं असेल तर हे असे युटिलिटी सेट्स आहेत. खूप स्टेप्स वगैरे बऱ्याचशा. लिडल हे शक्यतो होम युटेन्सिल्स आता इथून चालू होते सगळं. डेअरी सेक्शन, कर्ड असेल, योगर्ट असेल, बटर, सगळे डेअरी प्रोडक्ट्स इथं भेटतात. एवढी युजली गर्दी नसते. आज लिडलला खूप गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो हे लस्सी टाईप आहे. हे लस्सी दहीला यावूर्त म्हणतात. हे यावूर्त नाव आहे. आपण दही म्हणतो ते यावूर्त असं प्रनाऊन्स आहे. बरेचसे शब्द शिकले इथं लावून. डेअरी नंतर इकडे बेकरी सेक्शन, बेकरी प्रोडक्ट्स वगैरे भेटतात. लोप्स वगैरे, ब्रेड, क्रोटॉन्स, चिपला बरेचसे नाव आहे. तसे नाव आहे आपण ऐकली पण नाही. हे सगळे बेकरी प्रोडक्ट्स आहेत. पफ पेस्ट्रीज, रोल. ह्याचं नाव मी विसरलो, पण हे खसखस वर्ण कार्नेशन करून बनवलेलं आहे. हे बरेचसे खातात लोक इथं. सगळ्यात जास्त पॉप्युलर हे मी नाव दाखवतो तुम्हाला, सॉर्टिमेंट काहीतरी नाव आहे. प्रोनाऊन्सिएशन द्यावं. इटालियन लँग्वेज सेम आहे रोमेनियन लँग्वेज. बरेचसे शब्द रोमेनियन लँग्वेजमध्ये पण सेम बघायला लागतात. मोठे मोठे फ्रेंच लोप्स, पफ पेस्ट्रीज, लोप्स, हा एक लोफ. बरेचसे हे इकडेच त्यांचं पलीकडे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि इथेच सेल करायला ठेवतात. ज्याला घ्यायचं आहे त्यांनी पिक करायचं आहे. इथून हे बघू शकता, ह्याने पिक करू शकता तुम्ही. हे ओपन होतं आणि आतमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि हे परत बंद करू शकता. सिस्टमॅटिक हे युरोपमध्ये. आपल्या इकडे डायरेक्ट हात घालून खातील.
त्याच्यानंतर हे आहे हे सगळं चॉकलेट्सचं सेक्शन. आत्ताच क्रिसमस होऊन गेला. बेस्ट आणि माझ्या मते फरेरो रोशर आपल्या इथं पण भेटते. मी राहतो तिथं एक चॉकलेट कंपनी आहे, तिथं फरेरो रोशरचे मॅन्युफॅक्चरिंग होतं. आत्ताच क्रिसमस येऊन गेला त्याच्यामुळे चॉकलेट्सला खूप मागणी होती. किंडरचे चॉकलेट्स वगैरे. आपल्याला दूध घ्यायचं आहे, दूध दाखवतो कितीला आहे. वो दुधाचे रेट वाढलेले दिसत आहेत. मागच्या वेळेस घेतलेलं त्यावेळेस कमी होतं. साधारणतः 10 म्हणजे 1 लिटर 180 रुपये धरून चाला की 180 रुपयाला हे 1 लिटरचं पॅक आहे. सॉरी 1.5 लिटरचं पॅक आहे. ओपनवालं बघतो मी. 1.5 लिटरचा पॅक कॅरेटमध्ये ॲड करा. 1.5 लिटर तरी दूध 2.5 लिटर तरी दूध मला लागतं 1 वीकसाठी. आणि तुम्हाला दाखवतो. हां, तर हे आहे मित्रांनो फ्रोझन सेक्शन. यामध्ये टर्कीचं चिकन वगैरे, चिकन टर्की फ्राईज वगैरे भेटतात, पण फ्रोझन ठेवलेले असतात. हे फिश आहे तिकडले, बघू शकता तुम्ही. फिश वगैरे फ्रोझनच असतात इथं. फ्रोझन फिश सगळं फ्रोझन फिशचं सेक्शन आहे. फिश वगैरे, हे पिझ्झा सगळे ड्राय फ्रोझनच ठेवतात. हे फ्रोझनच विकायला ट्रान्सलेट करून. इकडे झाले सगळे फ्राईज वगैरे, फ्रेंच फ्राईज वगैरे सगळं. फ्रेंच फ्राईजचं मोठे मोठे पॅकेट. इथं लोक इतके फ्रेंच फ्राईज खातात, इतकं फ्रेंच फ्राईज खातात विचारू नका. ऑइल फूड खूप काही पडले. हे जसं बघू शकता नगेट्स वगैरे, मिक्स व्हेजिटेबल्स. म्हणजे फक्त मी पण बऱ्याच वेळा हे यूज करतो, कारण फक्त व्हेजिटेबल्स निवडायची किंवा काय करायची गरज नाही, सेपरेट घ्यायची गरज नाही. फ्राय केले, बॉईल करून फ्राय करून यूज करण्यासारखे सगळे. वेगळे सेक्शन्स आहेत. स्पिनॅच वगैरे सगळे, प्युरी, मटर, व्हेजिटेबल्स, बगेट्स वगैरे. आईस्क्रीम फॅमिली पॅक 2-3 लिटरच्या असतील. आता कोण खात नाही फ्रीज, सगळे पडून कमी केले त्यांनी पण ठेवायचे. मोकळे झाले सगळे, कारण थंडीचे ते कोण खात नाही. हे पण चोकोबार्स वगैरे. आता बऱ्याच जणांचे डोळे मोठे होतील. लिकर सेक्शन, बरेचसे लिकर आहेत. हे तर तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल. क्रीम पिस्ताचा लिकर फ्लेवर आहे. बरेचसे ब्रँड आपल्या इकडं इंटरनॅशनली जे भेटतात ते इथं पण भेटतात. जसं की जिम बीम, जैंट बिरेर जे आपल्याकडे भेटते. शिवास रेगल वगैरे. आणि इथून सगळं सेक्शन चालू होतं तो व्हाईट वाईन, रेड वाईन, रोज वाईनचा आणि शॅम्पियन्सचा. हो, युरोपियन्स म्हणल्यावरती शॅम्पियन आणि वाईन्सचे खूपच वेळांना खूप प्रकारच्या वाईन्स भेटतात इथे तुम्हाला. आणि वन ऑफ द मोस्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ वाईन ऑल्सो. रोमनियन खूप वाईन बनवतात. हे इथले बिअरचे ब्रँड आहे. उर्सूस, जसं आपल्याकडं किंगफिशर आहे तसा इथं उर्सूस चालतो. उर्सूसचे खूप म्हणजे खूप इथे उर्सूसचे तुम्हाला भेटतील अत्यंत कमी. म्हणजे युरोपमध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला बिअर खूप स्वस्तात भेटणार, खूप स्वस्तात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बॉटल्स रिटर्न केले तर तुम्ही बघू शकता. बॉटल्स रिटर्न केले की तुम्हाला त्याच्यावरती कॅश पण माघारी भेटणार. आणि हे बऱ्यापैकी ब्रँड्स दाखवतो मी तुम्हाला. कार्ल्सबर्ग आपल्या इथं मिळते. इंडियन हेनिकेन पण इंडियामध्ये मिळते. कोरोना पण मिळते. हा नवीन ब्रँड दिसतो, ब्लॉन्ड आहे, बेरा ब्लॉन्ड. पण माझ्या मते हे ॲपलचं कुठलं तरी हे करून बनवलेलं आहे, नवीनच आहे. रेड बेरीज अँड काही करून खाऊ पिऊ शकतात, त्यांचा काय भरोसा नाही. पोर्क बीफ्स वगैरे खातात सगळे, डक वगैरे सगळं खातात.
कशाचं पण मॅन्युफॅक्चरिंग करतील आणि येतील, काय सांगता येत नाही. कुठलं आता फ्लेवर्ड बिअर बनवली, बेक साईज आपल्याकडे मिळते. स्टॉप रोमॅन ही इथला ब्रँड आहे. हा एक खूप फेमस ब्रँड आहे इथला. तो का ही स्वस्त आहे, हे स्वस्त असल्यामुळे बरेचसे लोक तिथे. हा आपले टू फर्क सगळीकडे आहे. जसं की तुम्हाला सांगितलं रोमनियन लँग्वेज इटालियनशी सिमिलर आहे, तसं त्यांना फोसलीज वगैरे रेकाते पेने वगैरे, हे पेने खूप खातात हे सेम. आणि साठी रेडीमेड प्युरीवरती डिपेंड आहे आमचं सगळं. सॉसेजेस वगैरे खूप खातात हे आहे तिथले व्हेजिटेबल्स. चला तर आपल्या सगळ्या वस्तू घेऊन झाल्यात. आता आपण बिल करूया. बिलिंग सेक्शन समोर आहे. बिल करून बाहेर पडूया. होप मी सगळं कवर केलं आहे. आपल्या जे जे ह्या मार्केटमध्ये भेटतं ते सगळं कवर केलं आहे. बाहेर भेटू, बाहेर बोलू. हे आहे रिसायकलचं बिन. रिसायकल इथे करतात, आज बंद आहे त्यामुळे, नाहीतर आतून दाखवलं असतं तुम्हाला. आणि असं आहे वातावरण सगळं. तर अशा रीतीने आपण मार्केटमधून आलेलो आहोत बाहेर. आणि बिलाचं म्हणताल तर 60 लईपर्यंत बिल झालं, जे की एक 1200-1300 रुपये होत असतील. आणि बऱ्यापैकी मी सगळं कवर करण्याचा ट्राय केला आहे. नवीनच व्हिडिओ बनवायला चालू केले. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. अशाच युरोपमधल्या नवीन गोष्टी दाखवण्याचा ट्राय करेन. फर्स्ट ट्राय होता, कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.